कोफराड संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते सार्थक. अतिशय तेज गोलंदाज. लेफ्ट आर्म ऍक्शन. विकेटी आहेत ते वरात. अतिशय धडाकेबाज फलंदाज. हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय जोरदार अशी फलंदाजी करण्यात ख्याती असलेले वरद हे विकेटीच्या मागे आहेत. तर जवळजवळ 25 पावलाचा रनअप सार्थक. गणपती बाप्पा मोरया. स्पर्धेचा पहिला चेंडू घेऊन स्पर्धेचा तसेच सामन्याचा पहिला चेंडू घेऊन सार्थक भाग्येश यांना. अतिशय सुंदर असा चेंडू गेलेला आहे तो धवल यांच्याकडे. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज धवल. SK क्रिकेट अकादमीचे मॅनेजर आहेत ते. स्ट्राईकवर आले ते जयेश. अतिशय धुवाधार असे फलंदाज. चांगला फटका. 1 धावा. 2 चेंडू अखेर धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 2. डिक्लेअर पण आपला रन आहे स्ट्राईक चेंज. जयेश यांच्या फलंदाजी बघितली तर आठवते ती उमराळा येथे त्यांनी चेतक वाघोली बरोबर केलेली ती. माझ्या मते एकता बांधकर संघाचा तो पहिलाच सामना होता. त्यामध्ये जवळजवळ 7 चेंडूमध्ये त्यांनी धावा चेस केलेला. जयेश यांनी 3 ते 4 षटकार मारलेले. अतिशय चांगला असा चेंडू. त्याला चांगलासा फटका मारलेला चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. या स्पर्धेचा पहिलाच चौकार. सचिन स्मृती चषक स्पर्धेचा पहिला चौकार. 4 धावा. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 6 एकता बांधकर संघाची. मिसफिल्डमुळे 2 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. अर्णवेंनी मिसफिल्ड केली. तसेच सार्थक यांना जर चेंडू कलेक्ट केला असता तर आता भाग्येश आउट झाले असते. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 9. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. स्पर्धेचा पहिला चौकार व पहिला षटकार हा जयेश यांच्या नावावर नोंदवलेला आहे. 5व्या चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 15. माझ्या मते काल जो IPL चा सामना झाला तो तिथे संपला नाही. इथे आता सुरू झालेला असं वाटतं. जवळजवळ 20च्या सरासरीने कालही धावा झालेल्या आणि आजही त्या धावा होणार आहेत असं वाटतं इथे या पहिल्या सामन्यात. आणि या षटकातला शेवटचा चेंडू फलंदाजांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. थोडीशी मिसफिल्ड. त्या दरम्यान 3 धावा काढण्यात यश मिळालेलं आहे फलंदाजांना. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 18. कोफराड संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत अर्णव. युवा गोलंदाज अर्णव.
अर्णव यांचा पहिला चेंडू जयेश यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तटवलेला आहे आणि एक धाव घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. या एक धावेनंतर धावसंख्या होते ती 19. पुढील चेंडू अर्णवचा आणि मिड विकेटच्या दिशेने तटवलेला आहे. पाहूया आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. संघाचे उपकर्णधार चिंतन यांना काहीसा अंदाज आला नाही. ते पुढे गेले व अंदाज चुकल्यामुळे हा चेंडू चौकार गेला, नाही तर अर्णव यांच्या चेंडूवर ही विकेट झाली असती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 23. पाहूया हा झेल होतोय का. चेंडू चाललेला आहे. षटकार. उत्तुंग असा षटकार. मिड विकेटच्या दिशेने 6 रन. या 6 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 29 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा करण्यात यश मिळालेलं आहे बानकर संघाला. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत फलंदाज. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे आणि त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या होते ती 31. कव्हरच्या दिशेने तटवलेला आहे. चांगला असा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि हा चौकार. पंचांचा चौकारचा इशारा. धावसंख्या पोचलेली आहे ती 35 धावांवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अर्णव. हा पिच चेंडू तटवलाय. बघूया झेल होतोय का. आणि अतिशय सुंदर असा झेल. पहिला गडी बाद. आर्यन यांनी तो झेल घेतलेला आहे. दोन चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 35 धावा. जवळजवळ 17.5च्या एव्हरेजनी धावसंख्या काढलेली आहे ती एकता बांधकर संघाने. संघासाठी संघाचे तिसरे व वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते आर्यन. जवळजवळ 2 ते 3 असे झेल सोडलेले. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण केलेलं. फलंदाजाला जे हातभार लावलेला आहे ते क्षेत्ररक्षकांनी. आणि आता भाग्याची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते चिनार. अतिशय धुवाधार असे फलंदाज व उत्कृष्ट असे फिरकी गोलंदाज ऑलराऊंडर चिनार. स्ट्राईकवर आहेत ते जयेश सलामीचे फलंदाज. आर्यन यांच्या षटकातील पहिला चेंडू. एक धाव घेण्यात यश मिळत आहे फलंदाजाला. धावसंख्या पोहोचते ती 36 धावांवरती. पुढील चेंडू. चांगला चेंडू. फलंदाज बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडू. माझ्या मते आउट झाल्यानंतर हा पहिला निर्धाव चेंडू.
अतिशय उत्कृष्ट असा चेंडू सुयोग यांना पहिला चेंडू आलेला त्याच्यावरती त्यांना काही अंदाज आला नाही. ती एक मिसफिल्डची रन दिली सुयोग यांनी आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला सुयोग. शून्य धावांवरती चिनार परत जात आहे तंबूमध्ये. तसेच सांवेदी ब्राह्मण संघाचे माजी खेळाडू व रामजेवा क्रिकेट मंडळाचे कर्णधार कुमार नाईक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं असं हार्दिक स्वागत. आर्यन यांचं अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, जी परफ्यूम डिलेव्हरी जे सांगतात तीच काय ती ही वाटतं परफ्यूम डिलेव्हरी. विवेक यांच्या नाकाच्या बाजूला चेंडू गेला. चेंडू काय विवेक यांना कळालेला नाही. विवेक नाईक सांवेदी ब्राह्मण संघाचे उत्कृष्ट असे फलंदाज, जवळजवळ गेली 20 वर्षे ज्यांनी आपल्या नावाने व फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते आर्यन. या षटकामध्ये केवळ एकच धाव आलेली आहे अजूनपर्यंत. अतिशय उत्कृष्ट असा षटक हाताळत आहे ते आर्यन. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि विवेक नाईक यांना त्रिफळाचीत केलेला आहे त्या आर्यन यांनी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात आर्यन. विवेक नाईक माझ्या मते जवळजवळ गेली 20 वर्ष ज्यांनी सांवेदी ब्राह्मण संघाला या षटकामध्ये केवळ एक धाव आलेली आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत. तीन षटकानंतर धावसंख्या होते ती 36. अतिशय उत्कृष्ट असं षटक, केवळ एक धाव आणि 2 गडी बाद झालेले आहेत आर्यन यांच्या षटकामध्ये. त्या दरम्यान पुढील फलंदाज प्रत्येक पुढील षटक घेऊन येत आहेत सुयोग. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि त्यालाच तोडीस तोड असं विकेट किपिंग वरद यांची. चेंडू निर्धाव जात आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावांची लायलूट झाल्यानंतर चौथ्या षटकातील पहिला चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 36. पहिला चेंडू निर्धाव सुयोग. अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती वरती पोहोचलेली हाय लेवलला गेलेली आहे. अतिशय सुंदर असा चेंडू थोडा बाहेर ऑफ साईडच्या बाहेर पंचांनी तो दंडित केलेला आहे. अवांतर अशी पहिली धाव वाईटच्या स्वरूपात आलेली आहे ती. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 37. जयेशचा फटका चेंडू आलेला आहे तो. माझ्या मते जयेश यांना मालिकावीरासाठी
2 धावा. जसं आपण कोणत्याही स्पर्धेची तयारी करताना 100 पैकी 90 धावाचं टार्गेट करून अभ्यास करतो, तसं जयेश यांनी मालिकावीराचं टार्गेट केलेलं आहे व मालिकावीराची ट्रॉफी पाडलेली आहे बॉल मारून. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि तो सरळ चाललेला चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. 6 धावा. 1 2 3 4 हे 5 6 मार्क करू. 6 झाले ना, 5 झाले. 6 झाले आता बरोबर. हे संपलं आणि एक्स्ट्रा इकडे आलं. 21 लिहायचं. लाईन नको मागे. 21 22. हां. 51 लिहिलं ना. अवांतर अशी धाव. अजून एक रन वाईट वर. वाईट टाकला हात बघ ना तिकडे. 4 बॉल. हां 4 बॉल. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 52. अतिशय सुंदर असा चेंडू, परंतु बाईकच्या स्वरूपात 1 धाव. वरद्यांना काही चेंडू जसा बॅट्समनला समजला नाही तसा तो विकेट किपरलाही समजला नाही. चेंडू बाईकच्या स्वरूपात 1 धाव. चौथ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 52. जयेश यांनी या षटकामध्ये 2 षटकार मारले. षटकार 4 ओव्हर ना. 53 होता. 53 आणि 6 आपलं पंढरी शेठचं पण काढून द्या म्हणजे पंढरी शेठ फडके तेच काढ. यांच्या डोक्यात फिरलाय. देवाचं पण लावू दे. शिवाजी महाराजांचं ते पण लावा. किती आला? किती विकेट? 1 2 3. 4 षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 3 गडी बाद. 59 धावा. वैयक्तिक दुसरं व संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे ते आर्यन. अतिशय सुंदर असा चेंडू काय जयेशला जमलेला नाही. चेंडू निर्धाव जात आहे. अतिशय उत्कृष्ट अशी लेंथ. गुडलँड स्पॉट वरून चेंडू टाकत आहेत आर्यन. एकच लाईन पकडून ठेवलेली आहे. जयेश 26 धावावर खेळत आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव. 5व्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती राऊंड फिगर 60 धावा. चांगला फटका पाहूया चिंतन यांच्याकडे. चिंतन यांनी पाचव्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 62. अतिशय चांगला असा चेंडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जयेश व प्रतीक यांच्या. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 64. 5वा चेंडू घेऊन आर्यन प्रतीक यांना. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 17.5च्या सरासरीने जी निघालेली धावगती आहे ती आर्यनने रोखलेले चेंडू वरती हवेत आहे. पाहूया अर्णव त्याच्या खाली चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. हेच गाणं लावून ठेवलंय. 70. धन्यवाद डीजे. 5 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 70.
अतिशय चांगला असा चेंडू, चेंडू निर्धाव, सॉरी पंचांनी वाईटचा इशारा, प्लस 22, 2 धाव संख्येत भर झालेली आहे. धाव संख्या पोचलेली आहे ती 72. पाहूया शेवटचा चेंडू. जयेश काय करत आहेत? अतिशय तडकेबाज अशी फलंदाजी केलेली आहे शेवटच्या चेंडूवर जयेश. शेवटचा चेंडू जयेश यांनी तो मारलेल्या पॉइंटच्या दिशेने. पाहूया तिथे साई आहे. साई यांनी अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा, परंतु साई काही रोखू शकलेलं नाही आहेत. आर्यन यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. आर्यनच्या 2 ओव्हरमध्ये धाव संख्या निघालेली आहे ती आर्यननी 2 ओव्हरमध्ये 15 धावा दिलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे ती आर्यन यांनी. पुन्हा 2 गडी बाद केलेल्या आहेत आर्यन यांनी आणि त्याच्यामध्ये महत्वाची विकेट म्हणजे विवेक नाईक यांना त्यांनी त्रिफळा चिट केलेला आहे. यानंतरचा होणारा सामना श्री गुरुदत्त पडाई वर्सेस चेतक वाघोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यावे. पहिल्या 2 षटकामध्ये 17.5च्या सरासरीने धावसंख्या निघालेली ती 15च्या सरासरीने आता धावसंख्या करायची आहे ती 5 षटकामध्ये 75. तसेच यानंतरचा होणारा सामना श्री गुरुदत्त पडाई वर्सेस चेतक वाघोले. मेहनत करायची 21, 22, 23 झाले पाहिजे एवढे नुसती मेहनत फुकट जायची. या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभलेले आहेत विजय वागरी आणि जाकीर नायक खान. दोन्ही पंचाचे तसेच विराट लाईव्ह जे ऑनलाईन प्रेक्षेपण करते जवळजवळ 121 देशामध्ये त्यांचं थेट प्रेक्षेपण या सामन्याचं होत आहे. US वरूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत ते विराट लाईव्ह. तसेच तसेच DJ अर्नाळा या सर्वांचं मी श्री गणेश मित्र मंडळ कोफराड यांच्यातर्फे हार्दिक असे स्वागत करतोय. जवळजवळ 75 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोफराड संघाकडून बिनीची जोडी, कर्णधार सार्थक, लेफ्ट हँड आणि राईट हँड अशी जोडी सार्थक ज्यांनी पहिलं षटक टाकलं आणि जवळजवळ 20 रन दिलेले ते सार्थक हे आता पाहूया ती कसर फलंदाजीमध्ये भरून काढतात का. सार्थक आणि दीप ही सलामीची जोडी कोफराड संघाकडून. बानकर संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत जितू. पाच षटकामध्ये 75 धावाचे आव्हान कोफराड संघाला. मी चेतक वाघोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यावं. पडाई संघाचे कर्णधार स्वप्नील अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आलेले आहेत. तर मी वाघोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यावं.
प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी आव्हान. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाची सुरुवात होत आहे. जितू यांचा पहिला चेंडू पाहूया झेल घेतोय का. जितू यांनी झेल सोडलेला आहे, पण परत गचाळाचं क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. सार्थक यांना पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या होते 2. जितू यांचा पुढचा चेंडू चांगलाच तटवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पाहूया काय होतंय. आणि हा झेल, सार्थक झेल बाद होत आहेत. त्या दरम्यान पुढील फलंदाज येत आहेत सुयोग. चांगला असा झेल हितेश यांच्याकडून. पुढील फलंदाज सुयोग. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होत आहे. आणि हा पुढील चेंडू जितू यांचा उत्कृष्ट असा चेंडू आणि चांगली किपिंग, निर्धाव गेलेला आहे चेंडू. 3 चेंडू नंतर स्थिर धावसंख्या 2. बाईच्या स्वरूपात 1 धाव. चार चेंडून 3 धावा. आणि हा पुढचा चेंडू चांगला तटवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आणि हा चौकार. धन्यवाद डीजे. 5 चेंडू. दुसरा सामना चेतक वाघोली वर्सेस गुरुदत्त पडाई. मी साहिल यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करावी. दरम्यान हा खराब चेंडू वाईट. पंचांचा वाईट कौल जिंकलेला आहे गुरुदत्त पडाई. मी स्वप्नील यांना विनंती करतो की त्यांचा निर्णय. आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. एकंदरीत या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी 2 शब्द. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. खूप सुरेख आयोजन केलेलं आहे. समोरचा संघ पाहता त्यांच्या पुढे किती धावाचं आव्हान व तुमच्याकडे कोणते असे फलंदाज आहेत ट्रम्प कार्ड, जसं विशाल आज आहे का मागच्या स्पर्धेमध्ये जो खेळला नव्हता. असं बघायला गेलं चेतक संघ खूप चांगला संघ आहे आपल्या समाजातला. तर त्यांच्यासमोर 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त 60 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांच्याकडे पण चांगले चांगले गोलंदाज फलंदाज आहेत, तसं आमच्याकडे पण आहेत, पण आम्ही त्यांना थोडीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद स्वप्नील. यश यांना की एकंदरीत या स्पर्धेच्या आयोजनाविषयी, तसेच तुम्ही पडाई संघाला त्यांची फलंदाजाची खोली पाहता किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. आयोजनबद्दल बोलायचं खूप कमी आहे, कारण की आयोजन खूप चांगलं केलेलं आहे आणि पडाई संघ पण खूप चांगला संघ आहे. आम्ही 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसेच तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज आहेत किंवा फलंदाज जे तुमची जी टीम आहे ती पूर्ण आज आहे का. हो, पूर्ण टीम आहे आणि आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दुसरा सामना श्री गुरुदत्त पडाई वर्सेस चेतक वाघोली. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो
गुरुदत्त पाळे यांनी व त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तनु दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत प्रतीक. सुयोग यांनी एक धाव घेण्यात धावसंख्या होते ती 9. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. आणि हा खराब चेंडू पंचाने वाईड घोषित केलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. पुन्हा एकदा खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. चांगला असा चेंडू प्रतीक यांचा, परंतु एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. पुढील चेंडू सुयोग यांना. एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. 3 चेंडू 13 धावा. उत्कृष्ट असा चेंडू, फलंदाजाला काही समजलेलं नाही आणि चेंडू निर्धाव जात आहे. चार चेंडू नंतर धावसंख्या आहे स्थिर 13. आणि हा पुढील चेंडू फलंदाजांनी एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. आणि हा पुढचा चेंडू चांगला तटवलेला आहे आणि हा षटकार, उत्तुंग असा षटकार. तीन षटकामध्ये 55 धावांची आवश्यकता कोफराड संघाला. पुढील षटक घेऊन येत आहेत विपुल. आणि हा पहिला चेंडू खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. आणि हा वाईटचा इशारा. दोन अवांतर धावात भर. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा.
एकही चेंडू झालेला नाही आहे आणि 4 अवांतर धावा मिळालेल्या आहेत. आणि हा यांनी तटवलेला आहे स्टेट. पाहूया काय होत आहे. आणि सुयोग यांच्याकडून षटकार. फक्त धावायचा आहे, जातो 44. कॅल्क्युलेटर करायला लागेल. 75 मायनस 17 चेंडू 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत अजून एक भरणी पडते. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. पुढचा चेंडू सुयोग यांना. पुन्हा एकदा खराब चेंडू. एक चेंडू मध्ये 12 धावा मिळालेल्या आहेत या षटकात. एक षटकार आणि 6 वाईट. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. आणि हा पुढचा चेंडू. चांगला असा चेंडू. चेंडू निर्धाव जात आहे. आणि हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर. अतिशय गचाळ अशी गोलंदाजी गोलंदाजाकडून. आणि परत पंचांचा वाईटचा इशारा. या षटकामध्ये अजूनपर्यंत 7 वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35 वर. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईटचा इशारा. गोलंदाज चेंडू टाकतोय आणि पंच वाईटचा इशारा देत आहेत. गेल्या 5 मिनिटापासून हेच पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि हा पुढचा चेंडू चांगला असा तटावलेला आहे, परंतु चेंडू जितू यांनी झेल सोडलेला आहे. त्या दरम्यान एक धावा घेण्यात यश मिळालेलं आहे सुयोग यांना. कंटिन्यू आहे का 3 बॉल पुढचे? यश 3 चेंडू 3 बॉल 37 धावा. 15 मध्ये 38. आता बोलला ना 38. 15 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. त्या दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत देवीन. गोलंदाज बदलल्यानंतरही निर्णय कायम राहिलेला आहे. पुन्हा पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. देवेंद्र यांचा पुढचा चेंडू. चांगला असा चेंडू. चेंडू निर्धाव जात आहे. धावसंख्येत कोणतेही भर नाही. आणि हा पुढचा चेंडू चांगलाच तटवलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा जितू यांनी झेल सोडलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे फलंदाजाला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 40 वरती. आणि हा पुढील चेंडू
चांगला असा चेंडू निर्धाव गेलेला आहे. हनुमंताच्या शेपटीप्रमाणे वाढत गेलेलं आहे असं हे षटक शेवटी संपलेलं आहे. तीन षटकानंतर धावसंख्या होते ती 40. 2 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता. साडेसतराच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावसंख्येची आवश्यकता. दरम्यान वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत जितू. त्यांचा सामना करतील सुयोग. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव जात आहे. अतिशय महत्त्वाचं असं हे षटक. 11 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सुयोग काय करतायत आपल्या संघासाठी. अजूनपर्यंत चांगला खेळ दाखवलेला आहे त्यांनी. आणि त्या दरम्यान हा पुढचा फटका पाहूया का होतंय. आणि सांगितलं आणि लगेच षटकार. 46 2 बॉल. त्याने किती रन दिले आपण? 18 19 20. तीन षटकारासह 20 धावा काढलेल्या आहेत सुयोग यांनी. चांगली अशी फलंदाजी सुयोग यांची. आणि पुढील चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते ती 47 धावांवरती. 47 धावा, 1 गडी बाद. 10 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता श्री गणेश कुफराड संघाला. त्या दरम्यान जितू यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता परंतु फटकाही चांगलाच मारलेला आहे. पाहूया 1 धाव घेतलेली आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1च धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजांना. त्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 48 धावांवरती. जितू यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 अतिरिक्त धावेत भर. या धावेनंतर कुफराड संघाची धावसंख्या होते ती 49. चौथ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 26 धावांची. आणि हा पुढचा चेंडू. डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव. आणि धावसंख्या पूर्ण होत आहेत 50 धावा. चार चेंडू 50 धावा. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पुढचा सामना करतील सुयोग. चांगला असा फटका मारलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव घेतलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे सुयोग यांचा. आणि वेगवान धाव होती. 2 धावा घेण्यात यश येत आहे. या 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 52 धावांवरती. आणि या जोडीने 50 धावेची भागीदारी पूर्ण केलेली आहे. या धावेसह
आणि हा पुढचा चेंडू सुयोग यांनी लेग साईडला चांगला चटवलेला आहे. पाहूया काय होत आहे, आउट होत आहेत की. आणि चांगला असा झेल गडी बाद. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे सुयोग यांनी. 23 धावा आपल्या संघासाठी. त्या दरम्यान पुढील फलंदाज येत आहेत वरद. पुढील षटक भागेश यांचं. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. आणि हा पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू निर्धाव जात आहे. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता आहे. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू आणि हा खराब चेंडू. पंच विजय यांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्येत 1 भर पडत आहे आणि पोहोचत आहे 53 धावांवरती. आणि हा पुढचा चेंडू चांगला असा चेंडू. चेंडू निर्धाव जात आहे. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना जवळजवळ कोफराड संघाच्या हातून निघून गेलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षमा असावी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना सद्गुरू पडाई विरुद्ध चेतक वाघोली. सामन्याचा शेवटचा चेंडू. आणि वरद यांनी तटवलेला आहे. पाहूया. आणि बानकर संघाने हा सामना 18 धावांनी जिंकलेला आहे. भाग्य